नगरसेवकांसोबत पालकमंत्र्यांनी चर्चा केली. आता कोर कमिटीची बैठक झाली, नेमकी काय चर्चा झाली? कारण 45 वरून 25 वर भाजप आली अमरावतीमध्ये. नाही, पण जेही निर्णय झाला, आमचे पालकमंत्री साहेब खूप पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीला घेतात. सगळ्यांचे अभिनंदन केलं आमचे सगळे नगरसेवकांचं आणि सगळ्यांना विचारलं कशा पद्धतीने आपण काम करणार आहे, काय तुमच्या डोक्यात आहे, सगळी गोष्टी केली आणि आपण काय काय प्रचाराच्या वेळी सगळ्यांना सांगितलं आम्ही काय काय करू आणि त्याच्यामध्ये आपण काय काय पहिल्या स्टेपमध्ये करणार आहे. मला वाटते पालकमंत्री पालक तत्व केलं कशाला म्हणते तर ते बावनकुळे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. मॉरल डाऊन ना करण्यापेक्षा मॉरल आपण कशा वाढवला पाहिजे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतांचं कर्ज आमचे वर दिलेलं आहे त्या कर्ज आपण कशा फेडून त्यांचे कामं करून दिले पाहिजे त्या पद्धतीने बैठक झाली आणि सगळ्यांना ॲप्रिशिएट केला आणि खूप प्रेमाने समजून सांगत होतं. मला वाटतं पालक तत्व असंच राहिलं पाहिजे. जे जागा 45 व 25 आलं त्याच्यावर काही म्हणतात? त्याच्यावर मला वाटते की आमचे बावनकुळे साहेब ते पूर्ण अभ्यास करत आहे. कुठे 2 आल्या, कुठे 3 आले, कुठे 3ही नाही आले, कुठे 1च आले, तर सगळी गोष्टीचा अभ्यास करताय आम्ही. पण आता येणारे काळात 2-3 दिवसामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती या सगळं असतंय. तर कोण कोण किती वेळा निवडून आला आहे, काय आलं आहे ते सगळं अभ्यास करेन आणि कशा पद्धतीने का मायनस झाल्या त्याचाही अभ्यास बावनकुळे साहेब करतील. महापौर पदाची निवडणूक आहे 30 जानेवारीला. कोण दावेदार? मला असं वाटतं कार्यकर्त्यांची इलेक्शन होती आणि प्रत्येक कार्यकर्ता हा खूप मनापासून काम करते. सतरंजा उचलून एवढे वर्ष काम करतात आणि आता त्यांना एवढे मोठे पदावर बसवण्यासाठी पक्षाने जबाबदारी म्हणून तिकीटं दिली आहे तर ते सगळे वर्थ आहे. त्याच्यामध्ये ज्यांनाही कोणाला भेटल्या तर मला वाटतं ते कॅपेबल असं म्हणूनच त्यांना महापौरची पदावरी बसवणं. सांगितलं की मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आम्ही. मला वाटतं इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे. त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुंब्रा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है. तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियाँ ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को. इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे. आम्ही मायनॉरिटी म्हणून अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपल्या देशामध्ये खपून घेत आहे. त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे. ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे. तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही. इम्तियाज जलील लक्षात ठेवा, तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने दिलेला शहर आहे आणि तुम्ही जर बदतमीजी सोडली नाही आणि महिलाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल अशब्द बोलणं सोडलं नाही तर तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये हिंडण्यासाठी किती त्रास होईल तुम्ही लक्षात आणून घ्या एकदा त्याचं. जर एक ही जगह तुम जिले में घूम पाए, मेरा नाम भी नवनीत राणा नहीं, तमीज़ में रहकर अपने काम करो और जहाँ पे हैं वहाँ पर अपनी औकात में रहो. हिंदुस्थान काही हुंड्यामध्ये आले का अशी त्यांनी टीका तुमच्या खालच्या टीका म्हणजे दहेजमध्ये हिंदुस्थान मिळालं का अशी देखील टीका त्यांनी केलेली आहे. तुमको दिया है क्या दहेज में? दहेज में किसी का नहीं है. ये हमारा हिंदुस्तान था, तुमको तो पाकिस्तान भेजा था. तुम क्यों रह गए पूरे हिंदुस्तान में? तुमको वक्फ बोर्ड भी दिया, 31% जमीन भी दिया आणि आता तुम्ही आम्हाला शिकवणार आहे की तुमची दहेजमध्ये आला की हुंड्यामध्ये आला आणि काहीमध्ये आला. तुम्हाला राहायला देता इथे मायनॉरिटी म्हणून तर चांगल्या पद्धतीने राहत जा अल्पसंख्याक.